आरक्षण जर गेलं तर काय होणार आहे हा प्रश्न कधी स्वतःला विचारला? कारण ते आरक्षण हे आमचं प्रोटेक्शन आहे, आमची ढाल आहे, आमची परिस्थिती सुधारण्यासाठी. आणि ते टिकवायचं असेल तर आपल्याला एकमेकांसोबत उभं राहावं लागेल. आणि एकमेकांसोबत आपण जर उभं राहिलं नाही तर येणाऱ्या काळात जी परिस्थिती आता आहे, कारण भारतीय जनता पार्टीवाले हे संघवादी आहेत, मनुवादी आहेत. त्यांना या देशात जाती व्यवस्था कायम करायची आहे. ज्या जाती व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी आमच्या बापाच्या बापानं अथक परिश्रम करून भारतीय संविधान नावाचं एक मोठं कुलूप आहे ते लावून ठेवलंय त्याला. आपल्याला वाटत असेल लोकसभेच्या काळात यांनी काय नारे दिले होते या काँग्रेसवाल्यांनी? संविधान वाचवायचं, संविधान वाचवायचंय. भाजपवाल्यांनी काय केलं? कवर तेच ठेवलं आणि आतून पानं बदलायला सुरुवात केली. आता ज्यावेळी पानं बदलायला सुरुवात केली आहे, ती पानं बदलत असताना ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं या संविधानाने व्यवस्था उभी करून दिलेली आहे, ती व्यवस्था जर मोडीत काढायला हे भारतीय जनता पार्टीवाले काम करत असतील तर यांची जबाबदारी नाही का? की आमच्या आतापर्यंत कुणाच्या जीवावर निवडून आलात? इथल्या आदिवासींच्या जीवावर, इथल्या एससींच्या जीवावर, इथल्या मुस्लिम अल्पसंख्याकांच्या जीवावर, इथल्या मायक्रो ओबीसींच्या जीवावर. मग यांच्या हक्क आणि अधिकारावर गदा येते, त्यावेळी मात्र हे बोलायला तयार नाही. यांना खुर्च्या साबूत ठेवायच्या आहे, तुमची घरं आणि तुमच्या पोराबाळांचं भवितव्य सुरक्षित ठेवायचं आहे. या भ्रमात राहू नका. आणि हा भ्रमाचा फुगा, तुमच्याकडे असलेली मतदानाची जी पिन आहे ना, ती पिन टोचून फोडायचं काम तुम्हाला करायचं. आणि त्यासाठी ही निवडणूक आहे आरक्षणवादी विरोधी, आरक्षण विरोध्यांच्या विरोधात. आणि आपल्याला ही वेळ आहे, ही ताकद दाखवण्याची, की ज्यावेळी आमच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येते त्यावेळी आम्ही कुणाच्याही प्रलोभनांना बळी पडत नाही. नाहीतर दादा भाऊ येईल, नाहीतर दादा भाऊची माणसं पण येतील, है की नाही? गल्ली बोळात पण राहतात, है की नाही? इथून तिथून मस्तपैकी पांढरा कपडा घालून फिरतील. तुम्हाला सांगतील की वंचितवाली शमीबाताई आली होती, ते सांगत होती ते काही खरं नाहीये, ते फक्त हवेत गोळीबार आहे, असं पण सांगतील. त्याला 3 प्रश्न विचारा. 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या निर्णयावर आधारित कारवाईसाठी आचारसंहिता लागण्याच्या 5 दिवस आधी महाराष्ट्र सरकारने जी.आर. काढला की उपवर्गीकरणाचे निकष लावण्यासाठीची समिती गठीत केली. त्या समितीला तुझ्या काँग्रेसवाल्या दादानं, तुझ्या प्रहारवाल्या दादानं, तुझ्या महायुतीवाल्या दादानं काय म्हणून विरोध केला? मुद्दा क्रमांक 2 की उपवर्गीकरणातून क्रिमिलेअर, या क्रिमिलेअरची अट, आमची परिस्थिती एवढी आहे का की आम्हाला क्रिमिलेअरची अट लावून त्या ठिकाणी तू आम्हाला त्या आरक्षणातून बाजूला काढणार आहे? याविषयी तुझ्या दादाची भूमिका काय? आमच्यावर, आमच्या पोराबाळांवर ज्यावेळी हल्ले होतात, आमच्याच वस्त्यांवर हल्ले होतात, आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात, आणि त्यावेळी तुमचे दादा भाऊ किंवा त्यांची पोरं जाऊन आमच्या पोरांच्या विरोधात निवेदन देणाऱ्यांच्या बरोबरीने उभे राहतात, त्यावेळी तुमची भूमिका काय? 3च प्रश्न विचारायचे. आणि त्यांनी असं इथंच बसवा, मला बसवलं तसं इथंच भर चौकात बसवा, खुर्ची टाका, पाणी द्या, है की नाही? आपण बाबासाहेबाची लेकरं आहोत, आपण सगळ्यांचा सन्मान करतो, है की नाही? इथंच बसवायचं, इथंच खुर्ची टाकायची, त्याला पाणी द्यायचं, दादा चहा पितो का ते पण विचारायचं. वाटल्यास येतोय माहित पडलं की गावातून जाऊन फुलं तोडून आणा, 4 बुके द्या. आणि हे प्रश्न विचारा, हे प्रश्न विचारा, याची उत्तर आहेत का? तुमच्या भूमिका काय आहेत? यांच्या भूमिका नाही आहेत, कारण यांना फक्त खुर्च्या टिकवायच्या आहेत, यांना यांचं राजकीय गणित टिकवायचंय, यांना यांच्या संस्था टिकवायच्या आहेत, यांना यांच्या घराणेशाळा टिकवायच्या आहेत. यांना तुमच्या घराविषयी, तुमच्या पोराबाळांविषयी, त्यांच्या भवितव्याविषयी काहीही पडलेलं नाही. स्वतःच्या पोराबाळांचं भवितव्य मात्र सेफ सिक्युअर झालं पाहिजे, याच्यासाठी जी काही धडपड चाललेली आहे, ती धडपड अफवांचा बाजार पिकवून मोठी करायची, समाजाची दिशाभूल करायची आणि समाजाला नेहमी गहाण ठेवायचं, अशा पद्धतीने जे कोणी राजकारण करतायत त्या राजकारण्यांच्या विरोधात आमची ही सामाजिक राजकीय लढाई आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजाचे प्रश्न, समाजाचे हक्क आणि समाजाचे अधिकार हे आधी, आणि ते मिळवण्यासाठी हे राजकीय लोकशाहीच्या मार्गाची लढाई. आणि म्हणून माझी उमेदवारी, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की 20 तारखेला मला पैसा कमवायचा नाहीये,
मला भूक लागली तर मी वाड्यातून फेरी मारली तर मला कुणी भाकर खाऊ घालेल, नाही म्हणणार आहे का? आहे की नाही? दिवाळी आखाजीला आले तर अंगावर साडी घाल ना एखादी बहीण म्हणून, घाल ना. तेवढ्यात मी सुखी आहे. मला पैसा कमवायचा नाहीये, मला काही गादी पण चालवायची नाहीये. कोण आहे मला? हा, माझ्या 2 हातांशिवाय मला कोणीच नाही. पण माझा हा जो परिवार आहे, समाज माझा परिवार आहे, हा माझा समाज माझा परिवार आहे. हा, या समाजाचा माझ्या या परिवारावर जर कोणी घाला घालत असेल, त्यांच्या हक्क अधिकारांवर कोणी घाला घालत असेल, तर त्याच्या विरोधात मात्र मी बोलेन, मी भांडेन, मी लढेन, कायम उभी राहीन. कारण हे मला माझ्या बापाच्या बापाने शिकवलंय, बाबासाहेबांनी मला शिकवलंय. आणि ही विनंती करायला तुम्हाला आली की तुमचं मत हे परिवर्तनाचे ताकद ठेवणार आहे, पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुरक्षित ठेवणार आहे, आता ज्यांचे हक्क अधिकार आहेत ते कायम ठेवणार आहे. तर तुमचं मत मला तुम्ही जबाबदारी म्हणून द्या, मी कर्तव्य नेटाने पार पाडेन. तुमच्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावरची लढाई तर लढतच आले आहे, पण रस्त्यावरच्या लढाईला विधानसभेत नेऊन त्या ठिकाणी तुमच्या हक्क अधिकार कायम ठेवण्यासाठी इथं जशा घोषणा देते तशा तिथेही देईन आणि त्याच टाकतील. पण हे सगळं तुमच्या जोरावर. हा, आणि मला एकटीला आमदार व्हायचं नाहीये. हे जितके भाऊ फिरतात ना, एक फोन लावला दादाला की दादा पटकन वाड्यात फेरी मारतो, सगळ्यांना पटापटा जमा करतो. असे हे सगळे माझे दादा भाऊ आहेत ना, हे गावागावात आमदार करायचे आहेत मला. तुम्ही सगळे आमदार, फक्त तुमची एक बहीण आमदार होणार आहे असं समजू नका. माझे सगळे भाऊ आमदार होणार आहे. आमदार करायचेत, कामदार करायचेत, नामदार पण करायचेत. तुमच्या रोजगाराचे प्रश्न, तुमच्या घराचे प्रश्न, तुमच्या हक्क अधिकाराचे प्रश्न सोडवण्यासाठीची ही लढाई आहे. आणि या लढाईत तुम्ही 20 तारखेला जे आपलं चिन्ह आहे गॅस सिलेंडर, या गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून तुम्ही मला ताकद द्याल, माझ्या सोबतीने उभं राहाल आणि तुमच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी मी करत असलेल्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतीचा प्रश्न, हा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या सोबत उभे राहाल ही विनंती मी तुम्हाला करते.